नमस्कार, आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे नमस्कार. आणि सकाळचा टाईम आहे, फ्रेश वातावरण आहे, त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आता तृषाला स्कूलला सोडलं आणि आम्ही दोघे चाललेलो शिरूरला यासाठी की आता रक्षाबंधन आहे आणि त्यासाठी राख्या पण घ्यायच्यात आणि गुड्डीताईंना साडीही घ्यायची. गुड्डीताईंच्या साडीचं तर कसं जेव्हा मी मुंबईला जाईल तेव्हा त्यांच्यासाठी साडी फिक्स आहे, ठरलेली आहे. त्यांच्यासाठी साडी आणि बाकीच्या काही गोष्टी ज्या आवडेल त्या मी घेऊन येतच असते. ब्लॉग थ्रू तुम्हाला ते सगळं बघायलाही भेटतं. तर म्हटलं तर दर रक्षाबंधनला आणि भाऊबीजेला घेतोच, तर आता रक्षाबंधन येते तर म्हटलं त्यांच्यासाठी पुन्हा एकदा छानशी साडी घ्यावी. दरवेळेस त्या कसं म्हणतात काठपदर नको, त्या कडक होतात, कधी घालता येत नाही, असं तसं. साधा सिंपल म्हणजे डेली वेअरच्या साड्या रोज वापरता येणाऱ्या पटकन घालतात त्या साड्या भरपूर झालेल्या आहेत. तशाच साड्या त्यांना घेतलेल्या आहेत कारण त्यांना तशा आवडतात म्हणून. पण ह्यावेळेस म्हणलं काठपदर घ्यावी, पण मग एकदम सिल्की जी लगेच पटकन घालता येईल, अंगावरती आहे नसल्यासारखी हलकी फुलकी अशा टाईपमध्ये साडी बघावी त्यांच्यासाठी. काठपदर कधीतरी दरवेळेस साध्या साड्या घेण्यापेक्षा कधीतरी काठपदर जरा वेगळी घालतं माणूस, सणासुदीला घालतं, कधी ना कधी तर घालणं होतं, सारखं जरी घालणं नाही झालं तरी. बघू आता चाललेलंच शिरूरला साडी घेण्यासाठी आणि राख्या पण बघूयात आता मग. कॉन्ट्रास्ट बरोबर जास्त छान वाटतं. 1390 का? हे छान वाटतं ना, हे कलर म्हणजे कॉन्ट्रास्ट आहे ना, कॉन्ट्रास्ट हे छान वाटतं. हे पण छान वाटतं. हा दिसेल त्यांना चांगलं, त्यांच्याकडे आहे यांच्या लग्नात घातलेला सोमू भाऊजींचा, असं नाही पण असं छान वाटते. की कोणता घ्यायचा कोणता नाही आता बघू. नाही आवडलं त्यांना म्हणलं तसं चेंज करून द्या, देतील. साडी ही घेतली आहे, मला आवडली, कॉम्बिनेशन पण आवडलं, असं चेरी कलर टाईप आहे आणि याच्यात तरी जरा फेंट वाटत असेल, बॉर्डर वगैरे छान डार्क आहे आणि जरा वेगळं काहीतरी पॅटर्न वाटलं. खूप सॉफ्ट कापड आहे बरं का, एकदम सिल्की कापड आहे, कलर छान आहे. त्याच्यात मोरपंखी वगैरे बाकीचे कलर होते पण ते कलर आता त्यांना असं जरा काळपट वाटतील, त्याच्यामुळे हा जरा फ्रेश कलर आहे, छान आहे, उजेडात पण जरा छान वाटतं. असा मस्त कलर घेतलेला आहे, मला आवडली ही साडी. फुकून खाबर का बरं थंड कर. तर राखी घ्यायला आपण गेलो नाही शिरूरला, साडी घेतली आणि डायरेक्ट इकडे आलो घरी, कारण बेडशीट ते काढलंय मी, त्याच्यामुळे गादी अशी दिसतीये. बेडशीट धुवायला टाकलं थोडंसं काल, त्याच्यावरती कॉफी वगैरे सांडलेली, नेहमी उलटी गेलेली, हो की नाही. आणि आता टाइमच बघितला नाही आम्ही, गुड्डीताईंच्या इथे होतो तर ते साडी आणायला गेलतो तर, कारण मग तिचा स्कूल सुटायचा टाइम होत आलेला, त्याच्यामुळे राखी घ्यायला गेलो नाही, तसंच आलो डायरेक्ट. आणि इथे छानसा तिला यम्मी असा क्रीमी टेक्स्चरचा पास्ता बनवलाय. पास्ता आमचा खूप फेवरेट आहे, हो की नाही, खूप आवडतो पास्ता. स्कूलमधनं आलं मला म्हणली की मला आधी पास्ता करून दे, पास्ता बनवलाय, खायचं काम चाललंय. नमस्कार, गुड मॉर्निंग परत एकदा. हा दुसरा दिवस आहे, कालचा फक्त साडी घेतली मी आणि पुढचं काही शूट केलं नाही. म्हटलं आज थोडासा ब्लॉग शूट करावं, राखी वगैरे घ्यायला जायची आपल्याला, कोणत्या काय राख्या घेतो तुमच्याशी शेअर कराव्यात. काय खरं नाही, विलास ब्रश वरती कोलगेट घेतलं, तिचे दात घासती. पप्पा तुला आपल्याला जायचं, राखी घ्यायला जायचंय, पटकन कर तिला, ती पाणी बघ किती घाण केले खाली, पटकन क्लीन कर तिला. हो तिने नाही केली, तू केलंय का?
तिला ते कपडे घालून द्यायचे ना तुम्ही, तिला नाही. मी नाही बरोबर घालत. कोण तुम्ही? बरोबर नाही घालत असं म्हणणे खरे बाबे. घालू कपडे तिला? तू नाही घालत. नाही घालत बरोबर. या हातात पटकन आवर, तुला पण आवरायचं. वेट कर ना मम्मा. मी नाही करू शकत वेट. कर ना वेट. असं होय. ओय ओय आय बटा बडी बटा बडी बटा बडी मोका तुला कधी कधी मोका तुला कधी कधी घालू हाय झालं माझं मोका. किती गरम होतय. खाणार ना पुढं. किती आवडू देत मला. दे मी घालते तिला शूज. मला इतकं घालता. बरोबर आंघोळ घातली, ब्रश केलाय, हेअर ड्रायरनी असं सू केलंय तिला. शूज घातले. स्वतःचे घासले का हाय का? तिचे घातले तू घासले का? अबे तू दात घासले का? का मी नाही घासले. इथं घासले. इचे घासले, मी नाही घासले. तुझी साय झाली रेडी. आता हिला इथं बसव. राख्या नाही तर गावात जाऊ आता. तृषाला रेडी केले. शिरूरला पण भरपूर स्टॉल आहेत, पण राखीसाठी कुठे शिरूरला जायचं, त्याच्यामुळे गावामध्ये पण स्टॉल लागलेले आहेत. तिथे आता राखी बघू. आरव, टिलू आणि रौद्रसाठी तृषाच्या चॉईसची राखी घेतली आहे. म्हटलं की कसं ते नायलॉनचे धागे असतात कार्टूनच्या राख्यांना, मग ते जातात सुटून, ते काय टिकत नाही, राहत नाही ते नायलॉनचे धागे. लोकरचे उलनचे धाग्याची राखी असेल ना, कॉटनची, तर ते धाग्याची गाठ पॅक बसते, टिकतात भरपूर दिवस, हातामध्ये राहतात. तिला म्हणत होते मी की त्या घे, तर नकोच. तिने ऐकलंच नाही. तिने ती कार्टूनवाल्याच राख्या घेतल्यात. पण ठीक आहे म्हटलं जाऊ दे, मुलांना पण आवडतात. आणि त्या माशा वेगळ्या पण नीरज परशूसाठी पण बघतीये. ते म्हटलं की आम्हाला कार्टूनची नको, ते छोट्या मुलांसारखं वाटतं, त्याच्यामुळे म्हटलं त्यांना पण बहीण नाहीये, त्यांच्यासाठी पण घेतलेल्या आहेत राख्या. कोणत्या घेतल्या काय ना ते मी तुम्हाला घरी गेल्यावरती दाखवते. हे मिलननी शूट केले लांबनं गाडीतनं. आम्ही दोघी खाली उतरून गेलो होतो. भरपूर राख्या, इतकं छान वाटतंय ना सगळं बघून. खूप सगळीकडे असं मस्त राखी कलरफुल, सगळीकडे वेगवेगळ्या डिझाईन, वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या. कोणती घेऊ आणि कोणती नाही असं होत होतं. पण मला काही जास्त राख्या नाही घ्यायच्या, थोड्याफार राख्या घ्यायच्या आहेत, त्या घेतलेल्या आहेत मी घरी गेल्यावर. आता बघा कोणत्या काय राख्या घेतल्यात. पेज व्हाईट कलरचं ड्रॉवर मध्ये होतं ना, वरती नाही का? वरती ड्रॉवर मध्ये पेज होतं ना, बघ ना, चेक कर ना मग ड्रॉवर मध्ये आहे का, कपडे ठेवते तिथं, चेक कर. हो, व्हाईट पेज आहे का. तर घरी आलो आता आपण आणि राख्या आणल्यात. तुळसाच्या आवडीच्या राख्या आहेत डोरेमॉनचे. हे स्कॅन केलं ना, हे त्या मला बोलल्यावर का शॉपवाल्या की हे स्कॅन केलं ना की ते डोरेमॉनचं त्याच्यात सॉन्ग वाजतं. असं म्हटलं प्रत्येकाला वेगवेगळी घेण्यापेक्षा तिघांना पण एकच सेम घ्यावी. रौद्रसाठी, टिलूसाठी आणि आरवसाठी, अशा तिघांना 3 घेतलेल्या त्या डोरेमॉनच्या राख्या. आणि ऋषिकेशसाठी एक मिनिट, ऋषिकेशसाठी ही पण मला आवडली. अशी नाजूक आहे मस्त, असं बेबी पिंक कलर आहे, डायमंड आहे आणि छोटीशी आहे मस्त पैकी. ह्या अशा 2 राख्या घेतलेल्या आहेत मी आणि ऋषिकेशसाठी. आणि म्हटलं नीरज परशू ते म्हटले की आम्हाला अशी नको, आता आहे तिथे रोज खेळतात मुलं, त्यांना बहीण पण नाहीये. म्हटले नको, छोट्या पोरांसारखी वाटते. त्यांना म्हटलं होतं अशी डोरेमॉनची वगैरे आणायची का, तर नको बोलले. तर ही अशी मध्ये त्याला रुद्राक्ष आहे आणि बाकी साईडनी मोती आहे.
तर अशी काही त्या 2-3 एक एक्स्ट्रा राखी आणली आहे. ही पण एक एक्स्ट्रा आहे आणि ही पण एक. तर दाजींना बांधते मी दरवर्षी. तर दाजी जाणार होते परत कामाला, म्हणजे जिथे ते जॉबला आहेत तिकडे दुसऱ्या गावाला. हो ते पेज घेतलं. ओके ठीक आहे. तर त्याच्यामुळे आणली आहे. जर असतील इथे तर येतील मग, नाहीतर मी दरवर्षी त्यांना कॉल करतच असते. सुट्टी संपली होती, त्यांना जायचं होतं. आणि ही पण एक एक्स्ट्रा आणलेली आहे. नीरज परशुला बांधेल तृषा, त्यांना पण बहीण नाहीये. मग ही छान वाटते, रुद्राक्ष मध्ये आणि त्यानंतर मोती आहेत छान टिकतात हे राख्या. आणि कॉटनचे ते उलनचे धागे असल्यामुळे ना गाठ वगैरे सुटत नाही, गाठ टिकती. तसे हे धागे आहेत ना नायलॉनचे आहेत, हे लगेच सुटून जातात. हे काय पॅक बांधले जात नाही, हे धागे लगेच सुटून जातात. पण ठीक आहे, पोरांची आवड असते. तृषा आणि बघितल्या मग हीच घ्यायची. याच्यात एक युनिकॉर्न पण आहे. युनिकॉर्नची आता ती बोलती की मला आणायची. मिलनला सांगेल मी की युनिकॉर्नची तिच्यासाठी घेऊन या. मग त्याच्यात पण युनिकॉर्नचं मग गाणं लागणार. आणि हे आपले गोंडे देवघराला बांधायला. अजून एक होतं, कुठे गेला? 2 गोंडे होते, एक आहे. तर असे 2 गोंडे आणलेले आहेत देवघराला बांधायला वगैरे. आणि पुढे गणपती बाप्पा आहे, एक गणपती बाप्पाला बांधायला होईल. अशी काहीशी राख्याच घेऊन आलेली आहे मी. गुडीताईंना साडी पण झाली, राखी पण झाली. तर असा काही साजचा ब्लॉग होता. मी इथेच एंड करते. आणि आता काय कपडे वाळत टाकायचे बाकीत. मला तृषा बाहेर खेळते, दुपार होऊन गेली, झोपवायला लागेल तिला थोडंसं खायला चारून. तर चला आता उद्याचा रक्षाबंधनचा ब्लॉग बघा कसा होतोय कसा नाही तो. असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटत उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. असंच चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या.